हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 19 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. दामिनीने हिल्स दिल्यानंतर पारू इकडे तिकडे बघती आणि जरा प्रश्नातच पडलेले असते कशी चालू म्हणून. शेवटी फायनली ती हिल्स घालते आणि खूप छान प्रकारचा रॅम्प वॉक देते आणि ते झाल्यानंतर बोलते की मला ना खरं तर मला देवी आईचीच सेवा करायची आहे. मला हे मॉडेल वगैरे असं काहीही बनायचं नाही आहे, माझी काहीच इच्छा नाही आहे असं बोलत असते. आणि खूप छान बोलते देवी आईबद्दल वगैरे सगळ्यांबद्दल आणि ते छान सगळ्यांना आवडतं. आणि मग वेळ येते ती मार्क्स द्यायची आणि मार्क्स देताना मग दिशा बोलते की नाही मला हे नाही आवडलेलं, हे लोक तिच्यासोबतच काम करतात, ते बायस्ड होऊन मला मार्क्स देतील, त्यासाठी मला नको आहेत त्यांचे मार्क्स. मला फक्त सासरे डॅड, सासू मॉम आणि दामिनी आंटी या तिघांचेच मार्क्स हवेत. कारण आदित्य, प्रिया आणि प्रीतम हे पण ते पारूचेच मित्र आहेत, त्यामुळे तेही बायस्ड होतील. त्यासाठी मला ह्या कोणाचेच मार्क्स नको आहेत, मला हवे आहेत ते तिघं जणांचेच मार्क्स हवेत. आणि मग श्रीकांत बोलतो की दिशा तुला देताना सगळ्यांनीच मार्क्स दिलेले आहेत, त्याच्यासाठी पारूचेही मार्क्स घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आदित्यही बोलतो की नाही त्या सगळ्यांचे मार्क्स महत्त्वाचे आहेत, त्याच्यासाठी सगळ्यांनीच मार्क्स द्या. आणि मग सगळ्यांचे मार्क्स दिल्यानंतर प्रिया तिथे बोर्डवर लिहित असते आणि टोटल दिशाची 29 येते आणि पारूची फक्त 14च येते. आणि मग अहिला बोलते की श्रीकांत तू मार्क्स दिले नाही आहे का? तर तो बोलतो हा मी दिले ना. किती दिले? 0. 0 दिल्यानंतर मग सगळ्यांचंच तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. आणि मग श्रीकांत उठतो आणि पारूच्या तिथे जाऊन उभा राहतो आणि बोलतो की 0ची किंमत आपल्यापेक्षा जास्त कोणाला कळेल ना हिल्या, आपण ही 0तूनच सुरुवात केली आणि ही कंपनी उभा केली ना. तसंच मला पारूचाही प्रवास तसंच वाटतो, फक्त आपल्यासोबत आपण दोघे होतो पण पारूसोबत कुणीही नव्हतं. प्रवास फार खडतर होता. एक सामान्य मुलगी ती आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर बनेपर्यंतचा. त्यासाठी मी तिला इथे 0 वाढवून देत आहे. आणि आता तिची टोटल दामिनी किती झाली? मग दामिनी सांगते की 140. म्हणजे पारू जिंकली, म्हणजे दिशा हारली. दिशाला हे पाहून सगळं खूप चुकीचं वाटतं. मग ती म्हणते सासूमाम हे खूप चुकीचं झालेलं आहे, मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मग अहिल्यादेवी म्हणतात की तू जे केलंस पारूसोबत ते बरोबर होतं का? ते बरोबर होतं का तूच सांग. चुकीचंच होतं ना, परत तूही तेच केलं ना. काय वाटलं घरामध्ये काय चालतं ते मला काही माहीत नसतं. अहिल्यादेवीला मूर्ख बनवणं एवढं सोपं नाही आहे जेवढं तू समजला आहेस. श्रीकांत बोलतो की काय झालं हिला सांग ना, स्पष्ट काही कळत नाही आहे तू काय बोलते ती. मग ती बोलते की मी प्रेझेंटेशनच्या गडबडीमध्ये निघाले होते कंपनीमध्ये, हिने मला वेगळेच फोटोज दाखवले आणि पारूला तोकडे कपडे घालून तिचं फोटोशूट करायचं होतं तिला आणि सगळ्यांसमोर तिला तसे अर्धवट कपडे घालून तिला बोलवलं आणि तिचा अपमानही केला आणि अजून काय काय करणार होते देवाला माहिती आहे असं बोलत असते. पाहायचं ना ह्या घरचे तुझा किती रिस्पेक्ट करतात ते, चल तुला दाखवते म्हणून असं बोलते. सगळ्यांना दाखवते की तुम्ही दिशाला किती मार्क्स दिले. ऑलमोस्ट सगळ्यांनी दिशाला जास्त मार्क्स दिलेले असतात आणि पारूला कमी दिलेले असतात. आणि मग ती येते मारुतीकडे. मारुतीला बोलते की तूही दाखव किती दिलेस. तू दिशाला 10 आणि पारूला 0 दिलेले असतात, तर का तू असं केलंस? तर मारुती बोलतो की त्या मालकीण आहेत आणि आपण नोकर आहात. मालकाशी आणि आपली कधीच बरोबरी होऊ शकत नाही. ती मालकाशी बरोबरी करायला चालली आहे म्हणून मी तिला 0 दिलेला आहे. कारण आपल्या आणि त्यांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही, त्याच्यासाठी आपण आपल्या पातळीनुसारच राहायचं आहे असं मारुती तिला बोलत असतो. आणि मग अहिला बोलते की पाहिलंच दिशा, पाहिलंच ह्या सगळ्यांनी किती रिस्पेक्ट करतात आणि किती तुझा हे सन्मान करतात आणि तू त्यांच्याबद्दल तसं बोलते, तुला काहीच कसं वाटत नाही गं? दिशा बोलते की सासूमाम दिस इज टोटली अनफेअर, मला अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि हां, मला नाही जमत पारूसारखं सगळ्यांच्या पुढे करायचं. माझं दाखवण्याचं काहीतरी वेगळं असेल. आली तुम्हाला साप चावला विष प्यायला आले, तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे करायचं, तिचं ते दिखावा करायचं ते पॅटर्न आहे. माझं वेगळं असू शकत नाही का सासूमाम? आणि जर हे असं असेल तर मला तुमच्या ह्याच्यामध्ये स्थान नाही आहे का? असं तसं एकदम इमोशनली बोलत असते. आणि मग अहिल्या बोलते की बॅग भरायला घे आणि तू तुझ्या घरी जा. मी एक बिझनेस वुमन आहे आणि मी अशा छोट्या गोष्टी नाही करू शकत. माझ्या स्वभावात नाहीत बसत त्या, मला नाही समजत पटकन त्या गोष्टी. ती जशी करते तशी.
आणि मला नाही हे करायचं असं तसं बोलत असते. आणि मग अहिल्या बोलते, तू माझी होणारी सून आहेस आणि पारू माझी मुलगी आहे, त्यामुळे पारूच्या बाबतीत कधीही काही कमी झालेलं मला अजिबात आवडणार नाही आहे. त्यासाठी तू जपून राहायचं आणि तुझ्याशी तिचं काय घेणं देणं आहे हे मला माहीत नाही आहे, पण तू तिच्या नादी लागायचं नाही. मग घरातल्या सुनांपेक्षा त्या पारूला महत्त्व दिलं जातं किंवा सर्वंटला महत्त्व दिलं जातं हे पाहून मला कसं वाटलं असेल. या मॉडर्न लाईफमध्ये या मुलीला माफ नाही का करणार असं बोलत असते. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.